राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन. वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा. बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात. कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती. सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करण्याची चर्चा, तर 2 माजी उपमहापौर, अनेक माजी नगरसेवकांच्या हातीही कमळ. आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार. दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन. अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 1356 कोटींची मदत जाहीर. 8 जिल्ह्यांसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल जारी. 13, 14 आणि 15 सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार मदत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये 2 कोटींचा भेसळयुक्त खवा, तूप, पनीर जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. भेसळ विक्री करणाऱ्या 196 आस्थापनांना नोटिसा. भारताच्या क्रिकेटपटूंना परदेशातल्या T20 लीगमध्ये खेळू द्या. रवी शास्त्रीचा बीसीसीआयला सल्ला. भारतात सगळ्याच क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळत नाही असं कारण दिलं. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला मोठ्या उत्साहात सुरुवात. घरातील गाय आणि वासराचं पूजन करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.